राजकारण होत आहे. राज ठाकरेंनी देखील आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. ज्या राजकीय पक्षाचं भाषेच्या भोवती राजकारण फिरतं ते आक्रमक दिसत आहे. नाही, मला असं वाटतं की माननीय राजसाहेबांनाही माझी विनंती आहे, राजसाहेबांनाही माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे. कारण राजसाहेब समजदार आहेत, ते समजुतीची भूमिका घेतात. खरं तर एखादा विषय जो एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल की हिंदी ही त्या ठिकाणी हिंदीचाही त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे आपल्या शिकण्यामध्ये, बोलण्यामध्ये. तर एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं? मराठी तर आपली सर्वांची भाषाच आहे, ती टॉप नंबरला असलीच पाहिजे, त्याकरता कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण मी वारंवार सांगतोय, का सांगतोय की राजसाहेबांनी थोडं यावर या विषयाचं जरा समजून घेतलं पाहिजे की केंद्राचा जो नॅशनल पॉलिसी आणण्याचा त्या ठिकाणी उद्देश काय होता, आमचं उद्दिष्ट काय आहे. आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी राजसाहेबांना स्वतः भेटील वाटल्यास आणि त्यांनाही विनंती करेल की आम्ही सर्व मराठी भाषेला पुढे घेऊन जाऊ. पण या ठिकाणी नॅशनल पॉलिसी सुद्धा आपल्याला लागू करावी लागेल, ती सुद्धा पुढे न्यावी लागेल.